गतिमान होतो आहे. याच ज्ञान रचनावाद विषयावर आपल्याशी हितगुज साधण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी जिल्हा शिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता जे आपल्या सर्वांना परिचित आहेत ते डॉक्टर प्राध्यापक सुरेश माने आज इथं उपस्थित आहेत. त्यांचं मी आपल्या सर्व शाळांच्या वतीनं संस्थेच्या वतीनं हार्दिक स्वागत करते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पपूर्तीसाठी ज्ञानरचनावाद या विषयावर त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे आणि अजूनही ते करतायत. वर्गांमधून बालवाडीपासून ज्युनियर कॉलेजपर्यंत इव्हन DED कॉलेजच्या या सगळ्या वर्गातल्या शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आपण पद्धतींचा अभ्यास केला आणि त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला कुठेतरी बदललं पाहिजे. म्हणून मी आज भाग्याचा दिवस मानतो की मॅडमनी विनंती केली, संस्थेने विनंती केली, एक शाळा मी बोलवून सांगितलं आणि या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल धन्यवाद. द्रव्य काय आहे? वस्तू लागतात आणि त्याच्यातून आपल्याला जे समाधान मिळतं ते समाधान आपला स्वानंद जो आहे तो स्वानंद मिळवण्यासाठी आपल्या वर्गातली अंतरक्रिया ही आनंददायी लोकशाही वातावरणामध्ये आणि अगदी सुलभपणे ज्या कन्सेप्ट आहेत, संबोध आहे, ते संबोध कशा पद्धतीने आपल्याला सुलभ करता येतील हा आज माध्यमिक शाळांमधला प्रश्न आहे. PSM आल्यानंतर बरेचसे ट्रेनिंग झाली होती, बरेचसे शिक्षक वेगळ्या याच्यासाठी आलेले होते. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की यामध्ये प्राथमिक शाळांमध्ये खूप मोठा बदल झाला. शिक्षक खूप मोठ्या डिव्होशनचं काम करायला लागले. इंग्रजी माध्यमातली मुलं मराठी माध्यमात आली, हे ऑन पेपर सिद्ध झालेलं आहे. शासनानं माध्यमिक PSM मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. जो शैक्षणिक उठाव आहे, जो आपण आपल्या सामाजिक किंवा आपल्या पालकांच्याकडून समाजामधून जो पैसा मिळतो त्याच्यासाठी एक CSR म्हणून सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी उद्योजकांचं सामाजिक उत्तरदायित्व या शिक्षकांनी शासनाने 2% प्रॉफिटच्या कुठल्याही कंपनीला एज्युकेशन मध्ये खर्च करण्यासाठी एक शासन निर्णय झाला. त्याच्यातून बरेच कोटी निधी ह्या शाळांमध्ये आला. प्रश्न आता आहे फक्त माध्यमिक आणि खाजगी प्राथमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांची वाढती संख्या. याच्यासाठी आम्हाला त्या विषयाची क्षेत्र माहिती असायला पाहिजे. आम्हाला भाषेचं काय आहे, मी सगळ्या विषयासंदर्भात बोलतो. श्रवण भाषण हे एक क्षेत्र केलं आहे, वाचन वेगळं केलं, लेखन वेगळं, 3 क्षेत्र झाले. चौथा एक शब्दसंग्रह. त्याच्या पुढची जी 4 क्षेत्र आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत. ती कोणती आहे? त्याच्या पुढे जाऊन सौजन्यशीलता म्हणजे भाषा विषय शिकवल्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यापूर्वी त्याच्या जनतेमध्ये त्याच्याकडे संवेदनशीलता यायला पाहिजे. साहित्य प्रकारांचा आस्वाद आणि अभिव्यक्ती. आज आम्ही 1ली ते 8वीच्या चाचण्यांचं सगळं विश्लेषण केलं जिल्हा स्तरावरती. त्यावेळेला असं लक्षात आलं की अभिव्यक्तीमध्ये आमची मुलं खूप कमी पडतात. शासनाच्या या वेगवेगळ्या राबवणुकीमध्ये ते मध्ये असे सर्वे होतात. आपल्याला माहित नसतं की आपलं मूल्यमापन होत नाही. याच्यामध्ये काम करायचं त्यावेळेला आपल्याकडे रचना असेल, पटोळा असू दे, सिटी असू दे, म्हणजे आपल्याकडे मला वाटतं संजीवनी असं शिबिर झालं ना. त्या शिबिरामध्ये एक द्वारका बसलेले त्यांनी साहित्य वगैरे तयार करण्यासंदर्भात वगैरे सांगितलं. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवा, साहित्य तयार करणं शिक्षकाचं काम नाही, ही जबाबदारी नको. साहित्याच्या मदतीनं पाठ्यपुस्तकातले किंवा पाठ्यक्रमातले संबोध उत्तम रीतीने सुलभ करून देणं शिक्षकाचं काम. त्यांना स्वतः बनवलं तर आम्ही आपल्याला खर्चामध्ये होईल वगैरे हा मागे तो मला सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट लक्षात घ्या की संबोध म्हणजे नेमकं काय. मला काय संबोधाची व्याख्याच माहिती नसते. काय बघा, मी लिहितो टाचनामध्ये किंवा टाचनवहीमध्ये नवीन शब्द, कठीण शब्द, संबोध, पाठातले संबोधाने कोण सांगेल मला संबोध म्हणजे काय नेमकं? संबोध कशाला म्हणायचं? बघा, आई हा शब्द काय आहे, गाय हा शब्द काय आहे, संबोध आहे. कठीण आहे बघतो नाही, कठीण शब्द कशाला म्हणायचं मॅडम? कठीण शब्द त्याला म्हणायचं तो लिहायला आणि वाचायला कठीण असतो, त्याला उलगडत व्हायचं, विद्यार्थी चुकतो, अडखळतो, त्याला जड जातो, त्याला आपण कठीण शब्द. नवीन शब्द म्हणजे त्याला आजच तो नवीन शब्द माहिती झाला. मी आज तुम्हाला नवीन शब्द सांगितला, न्याय नावाचा शब्द तुम्हाला माहिती आहे, ERAC
एक नवीन शब्द मी तुम्हाला सांगतो. ERIC हा पाय असतात, 2 डोळे असतात, 2 शिंगे असतात, तिचा रंग पांढरा, काळा किंवा तांबडा असतो. तिला देव मानतात. तिच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. तिचं गोमूत्र पवित्र मानलं जातं. या सगळ्या शब्दांसाठी एकच शब्द आहे. कोणता आहे? गाय. म्हणजे तपशिलामध्ये माहिती आम्हाला नको आहे. त्या तपशिलातल्या माहितीसाठी जो शब्द आहे तो म्हणजे संपूर्ण. मग आमचं काय होतं, आम्ही शिकवताना तुम्ही काय करतोय, अरे हे काय, हे सोपं आहे, ठीक आहे, हा शब्द सांगायची गरज नाही. शब्द आई पहिलीला शिकवताना वेगळ्या पद्धतीने शिकवला जातो, 4थीला शिकवताना वेगळ्या पद्धतीने, 10वीला पण आईवरती कविता असते आणि कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा कविता असते ना. पण त्याच्यात बदल काय असतो? पहिलीला ज्यावेळेला तुम्ही कविता शिकवता त्यावेळेला काय असतं, तुझं नाक पुसते, तुला शाळेत सोडते, तुझा डबा करते वगैरे, त्याच्या अनुभव विश्वाशी रिलेटेड त्याच्या वयोगटानुसार ते वर्णन आम्ही करतो. तेच कॉलेजला गेल्यानंतर तर 10वीला बमुशिंदेची कविता कोणत्या मध्ये, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, दुधावरची साय असते, जुन्या अभ्यासक्रमात होते. आता कॉलेजच्या एका अभ्यासक्रमामध्ये आता चालू केलेली आहे. मला काय सांगायचं लक्षात घ्या की हे संबोधही आपल्याला क्लिअर करायचे आहे आणि हे संबोध क्लिअर करत असताना त्याची एक पद्धती आहे. म्हणजे पहिला मला व्याख्यान बंद करायचं आहे. जे व्यवहारात उपयोगी पडतं ते शाळेत शिकवायचं आणि जे शाळेत शिकवलेलं आहे ते व्यवहारात उपयोगी पडलं पाहिजे. अशा प्रकारची रचना ही महत्वाची आहे. आपल्या संस्थेचा मोठो काय, ओम तेजस्वी नामोदित वस्तू, आमचे अध्ययन अध्यापन तेजस्वी. आजपासून आपण अध्यापन बंद करायचं आणि अध्ययन चालू करायचं. म्हणजे काय, जर 5 महत्वाचे पॅराडाईम सांगतो मी तुम्हाला. आमच्या मनामध्ये असं असतं की मूल म्हणजे रिकामं भांड की जे आम्ही शाळेत भरायचं असतं. मूल म्हणजे चिखलाचा गोळा, त्याला आम्ही आकार द्यायचा असतो. मूल म्हणजे कोरी पाटी, त्याच्यावर आम्ही लिहायचं असतं. मूल म्हणजे हे फुलपाखरू आहे, ते कुठे एका ठिकाणी थांबत नाही, ते चंचल आहे, त्यामुळे त्याचं अध्ययन होत नाही. अशा प्रकारची आपली धारणा आहे. शिक्षकाच्या बाबतीत वेगळंच झालं आहे. शिक्षक म्हणजे पाथरवट आहे, काय करतो तो मूर्ती आकार. शिक्षक म्हणजे काय, कुंभार आहे. शिक्षक म्हणजे काय, माळी आहे वगैरे वगैरे. आजपर्यंत आपण जे काय म्हणत होतो ते सगळ्या धारणा आज कालबाह्य झालेल्या आहेत आणि म्हणून मूलच ज्ञानाचा रचित आहे. आणि मग LCF 2005 असं म्हणतो की अध्ययन अध्यापना प्रक्रिया करत असताना वर्गामध्ये ज्ञान व्यवहाराशी जोडायचं असेल तर आपल्याला या पद्धतीत बदल केला पाहिजे. म्हणजे शिकवण्याचा बदल करून शिकण्यावरती जोर द्यायचा आहे. शिकवण्याचं बंद करून शिकायचं कसं हे शिकवायचं आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून उद्यापासून आपली व्याख्यान पद्धती पूर्ण बंद. आता याच्यामध्ये काय करायचं, मला कसं शिकवायचं, पाठ कसे शिकवायचे आणि त्याच्या बरोबर असणाऱ्या कविता कशा शिकवायच्या, व्याकरण कसं शिकवायचं, त्याच्या सोप्या 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 सगळ्या पद्धती तुम्हाला सांगतो. आता कुठून सुरुवात करूया, तर मी आता पहिल्यांदा अक्षर लेखन कसं घेतलं जातं त्याचा फक्त थोडासा भाग आणि पुढे डायरेक्ट वरच्या भागाकडे येतो. आता आपण ट्रॅडिशनल पद्धतीने कसं शिकवतो, 2000ला इंग्रजी चालू केलं बरोबर आहे. पहिलं पुस्तक आपण बदललं 2000 साली, 2008ला आठवीचं पुस्तक बदललं. पण आजही पहिलीच्या वर्गामधला शिक्षक ABCD सुरुवात शिकवत नाही. त्याची धारणा काय आहे, मी नाही का शिकलो. आता याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना माझ्याकडे मी नमुन्यासाठी काही गोष्टी घेऊन आलो. त्याच्यामध्ये सगळ्यात तुम्हाला हे 4थीचं आहे, 2रीचं, 3रीचं बिलकुल नाही. तर याच्यासाठी काय आहे की पहिल्या 15 दिवसामध्ये पहिलीला असल्यानंतर त्या पहिलीच्या शिक्षकांना मी सगळ्या पुस्तकामध्ये एका ऍक्टिव्हिटी 15 ते 20 ऍक्टिव्हिटी दिली, उपक्रम दिले. आता याच्यामध्ये काय आहे की चित्रांचा ढीग त्याच्यासमोर टाकावा, सगळे अक्षर असतील असा, जेवढी जमतील तेवढे ढीग टाकावा. पहिल्या 8 दिवसामध्ये त्यानं फक्त हे काय आहे, बस आहे सांगितलं, तो सांगतो पडतो. हे काय आहे, कमळ आहे, बोल काय अडचण चुकलं तरी हे काय, मोर आहे, मोर आहे, बरोबर आहे. आता हे असे चित्र जर करायचं सिस्टीम मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावर मला चालेल वाटेल चर्चा करा वगैरे वगैरे. दुसऱ्या टप्प्यामध्ये मला याच्यासाठी काय केलं बघा,
त्या बसच्या खाली काय लिहिलंय? बस. त्याला सांगायचं नाही हे असं बस लिहायचं असतं म्हणून. तो फक्त बघेल, ऑब्झर्वेशन करेल. म्हणजे शब्द हे सुद्धा चित्र आहे. चित्र आहे. हे सगळ्या याच्यासाठी असायच्या खाली आहे. हा भाग आहे, तो हा भाग करणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. फक्त वर्ड्स आहे. हे शब्द आहे. हे शब्द आहे. हे शब्द सुद्धा डायरेक्ट विद्यार्थी ओळखतो आणि मग आम्हाला ह्या मोर मधल्या म शिकवायचं. म शिकवताना काय त्याच्या सगळ्या पीपीटी माझ्याकडे वेळ जाईल म्हणून पीपीटी जातात. आता म जो आहे तो म शिकवताना त्या दिवशी त्या बाईने वर्गामध्ये फलकावरती मोठा म लिहायचा आहे आणि म चे शब्द सांगा म्हणायचे. मुलं लगेच सांगतात मयुरेश. मकाना मात्र गरज मांजर सगळे शब्द राऊंड काढून त्याच्या भोवती लिहून टाकायचे. मुलं विद्यार्थी पुन्हा ते शब्द पुन्हा ओळखतात आणि त्यातला जो म आहे तो म त्याच्या मच्या नंतरचा टप्पा आहे की सगळे चित्र त्याला दाखवायचे. ते चित्र तिथं लावून ठेवायचे आणि नंतर म हे काढण्यासाठीचा हा प्रकार जो सुरुवात आहे ती सुरुवात काय करतात 1 2 3 4 10 पर्यंत किमान लिहून पहिल्या दिवशी ठेवलेलं असतं. मित्रांनो याच्यामध्ये एक सायन्स असं आहे की जी संख्या राशी यानंतरचा जो आहे तो संख्या नाम आणि संख्या चिन्ह. हे सायन्स आहे. हे सायन्स आम्ही कधीही विचारात घेतलं नाही. संख्या राशी म्हणजे काय? तर संख्या राशीमध्ये तुमच्या घरामध्ये असणाऱ्या पाट्या असतील, कोकणं असतील, ही सगळी त्या टेबलवरती ठेवायची. वस्तू असतील तर 5 वस्तू ठेवले, चित्र ठेवली 5. तर पहिल्या टप्प्यामध्ये ती सगळी चित्र आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या आठवड्यात दुसरं काही काम करायचं नाही. ह्या वस्तू हाताळायला त्याला द्यायच्या. 1 असेल तर 1, 2 असेल तर 2, 3 असेल तर 3, 30 विद्यार्थी असेल तर 3 प्रक्रिया करायची. दुसऱ्या याच्यामध्ये संख्या नाम म्हणजे ते वस्तू झालं. नाम म्हणजे चिन्ह हे खाली आहे. नाम म्हणजे त्या संख्येचं नाव म्हणजे 1 तोंडाने म्हणायचं आहे आणि नंतर चिन्हाकडे यायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही चिन्ह शिकवणार आहे त्यावेळेला ती वस्तू बाजूला ठेवेल. 1 सर्व वर्ग म्हणेल. तो पुढे येईल आणि या फलकावरती मोठा 1 काढेल. असं 30 मुलांचं 30 वेळा ज्यावेळेला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला या संख्या चिन्हाची सुरुवात झाली आणि याच्या ऍक्टिव्हिटीज खूप चांगल्या पद्धतीने घेत आहे. आणि वाद म्हणजे एक विचार आहे, संप्रदाय आहे. वाद म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा एक धारा विचारधारा आहे. नवीन एक विचार प्रवाह आहे. हा रचना वाद म्हणजे एक संस्कार आहे. हा वाद म्हणजे एक वेगळ्या प्रकारची कला आहे, अध्ययन पद्धती आहे, अध्ययन शैली आहे. आणि म्हणून या ज्ञान रचनावादाला आम्हाला या पद्धतीने वर्गामध्ये मोल्ड करायचं आहे. आता त्याच्या वेगवेगळ्या अध्ययन पद्धती आहेत. कसे गट करायचे म्हणजे कसं काम करायचं ते मी मला सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या भाषा विषयाच्या संदर्भामध्ये एक टप्पा आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्त्वाची आहे. प्रश्नपत्रिका आणि बुद्धिपत्रिकेचा फरक आपल्याला माहिती पाहिजे. तो फरक का बदलायचा तेही माहिती असायला पाहिजे आणि मग आपल्याला सीसी का गरजेचे ते लक्षात येईल. म्हणजे आजच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आमची मूल्यमापन पद्धती बदलायची आहे. म्हणजे काय बदलायचं आहे? मी पाठीमध्ये एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं की आम्ही सर्वे करत असताना एक प्रश्न दिला होता की माझा आवडता प्राणी. त्याच्यावरती सर्वांनी माझा आवडता मोर बऱ्यापैकी लिहिलं होतं आणि सगळ्यांनी 0 मार्क्स दिले होते. मी त्यांना सगळ्यांना पुढे बोलवलं, म्हटलं हे 0 मार्क्स का दिले? ते म्हणले नाही, म्हणजे प्राणी विचारले गेले पक्षावरती, मोर पक्षी आहे त्यामुळे आम्ही 0 दिले. मग मी त्यांना एक प्रश्न केला, मित्र तुम्ही एक उदाहरण तरी वाहन असेल तरी तुम्ही विचार करायचा. प्रत्येक प्रश्न देताना त्याचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट काय हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आमचं लेखन निबंध लेखनाचं उद्दिष्ट काय असतं? भाषेचे शिक्षक असते त्यांनी सांगा. एक पहिली गोष्ट त्याचं सुंदर हस्ताक्षर आहे का, शुद्ध आहे का. तिसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये आकर्षक सुरुवात आहे का, आकर्षक समारोप केलाय का, आणि मध्ये त्यांना जो मसाला भरला आहे त्याच्यामध्ये सर्जनशीलता आहे का, सौंदर्य दृष्टीचा आहे का, वाक्याचारांचा म्हणींचा वापर केलाय का वगैरे, सुभाषित वापर आहेत का वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
सगळ्या काही मिळत आहे मित्र. त्यांचा पहिला विषयाचा जो भाग आहे तो एक पार्ट आहे, म्हणून एक मार्क्स कट, 9 मार्क्स मिळत हरकत नाही. अत्यंत महत्वाचा विचार आहे. दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आजपासून ज्या प्रश्नपत्रिका तुम्ही काढा, जी उत्तर तुम्हाला अपेक्षित असणार आहे ती सगळी उत्तर आणि प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या या पद्धतीच्या असाव्यात की वर्गात 50 विद्यार्थी असतील तर 50 उत्तर वेगळे आले पाहिजे असे प्रश्न आम्ही काढले पाहिजे. कसं बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मी तर 8 अधिक 2 लिहितो, त्याचं उत्तर किती आलं पाहिजे सांगा, उत्तर किती आलं पाहिजे? 50 विद्यार्थी 50 उत्तर आले पाहिजे. कसे मॅथ्सचे कोणाचे बीएससी बीएससी हा व्हेरी गुड. आता मला काय म्हणायचं तर मी एक उदाहरण देणार आणि 4 पक्षी मारणार एका दगडात. कसे मारतो? याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, या 4 बेसिक क्रिया गणितामध्ये आहेत. मुळात काय झालंय, गणिताविषयी इंग्रजी विषय आम्ही एवढा त्याचा प्रभुगंडा केलाय, वेगवेगळ्या मुलामध्ये तयार करतो. पालक म्हणतात अरे तू शाळेत जातोयस तर गणित आणि इंग्रजीकडे लक्ष दे. शाळेत आलं तर शिक्षक पण असं म्हणतात गणित इंग्रजी आवड आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही, चालतंय सगळं. कधीही कुठे असं सांगत नाही की गणित हा विषय एकदम सोपा आहे, त्याचं कारण गणितातच 100% मार्क्स मिळतात. मग गणिताचा भाव करू नको. बघा ना, याच्या वेगवेगळ्या संशोधनातून असं लक्षात आलंय की ह्या मूल्यमापन पद्धतीमध्ये आम्हाला इतर बेरीज करत असताना 5 अधिक 5 आणि त्यांचा सांगितलं बरोबर आहे, 7 अधिक 3 वेगळ्या प्रकारे आपण आणखी प्रकारे लिहिला आहे. वजाबाकीमध्ये करत असताना तर खूप पुढे जाता येतं. 15 वजा 5 20 वजा 10. बघा इथं गुणाकार करत असताना 5 गुणिले 2. या प्रक्रिया करत असताना भागाकाराचा विचार आपण जरी केला तर 20 भागिले 2 या पद्धतीने आम्हाला म्हणजे त्याचं उत्तर चुकीचं आहे का मला सांगा. मी बोर्डाचे पेपर एवढे वर्ष करत असते ते सगळं चुकीचं आहे असं बरेच जण सांगणार. आजपर्यंत चूक केली 7-1 बरोबर किमान होतो, त्यामुळेच गर्दी लागली, त्यामुळेच मुलं शाळा बाह्य झाली. आमचे सर कडक, मी पेपर कडक तपासतो आहे. कडक म्हणजे काय? पेपर कडक तपासतो म्हणजे काय? मार्क्स हरवायला मला बसलाय तुला. त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्याच्यातून पुन्हा त्याला मार्क्स. आता काना मात्रा वेलांटी उकार नसले तर मार्क्स जास्त त्याचा होत नाही. पायाभूत चाचणीमध्ये असं म्हटलेलं नाही. बरेच शिक्षक म्हणतात काना मात्रा वेलांटी उकार नाही दिला तरी त्याला मार्क्स आहे. बिलकुल नाही. कुठं सांगितलंय? तुम्ही निकष बघा. फक्त ते वयोगटानुसार इयत्तेनुसार बदलत गेले याचाही आम्ही कधीतरी विचार करायला पाहिजे. आणि म्हणून आम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये हे काम करत असताना या गोष्टी साकारायच्या आहेत. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे बघा की परिसरामध्ये निघून अध्यापक त्याला सांगितलं आम्हाला गणितामध्ये आलेख शिकवायचं. एक उदाहरण साधं मी सांगतोय. एक उदाहरण सांगतोय, सगळ्यात खूप फास्ट विषय आहे. 3-4 दिवसाची कार्यशाळा घ्यायला पाहिजे. प्रत्येक कन्सेप्ट खूप चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून तयार करून घेऊ शकतो. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एक तुम्हाला आलेख शिकवा. कसा शिकवता येईल आलेख? आलेख तुम्ही कसा शिकवा? गणिताच्या शिक्षकांनी सांगा. आपण ते काय कोण पत्रकार वगैरे कोण नाही, बाहेरचे कोण नाही, तुम्ही दिलखुलास बोलला तर मला शेअर करता येईल. कसा शिकवता जनरली आपण काय करतो? आलेख तुम्ही कसा शिकवता? पण बीएड स्केल म्हणजे जे 7वी पर्यंत शिकवणारे आलेखाची सुरुवात तुम्ही कशी करता? कोण सांगितलं? हा सरजी बोला. डेअरीला दूध घालतात, रोज किती घातलं? आज 15 लिटर घातलं, उद्या 20 लिटर घातलं, पुन्हा 25 लिटर घातलं. तेवढे व्हेरी गुड. आपण आपलं तत्व काय? जो संबोध मला कोणत्याही विषयाला शिकवायचा आहे तो सुलभ पद्धतीनं आणि आनंददायी पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या सहभागातून आणि कृतीतून शिकवायचा. एक सिंपल उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा आता तुम्ही CTSPच्या बाहेर रात्री ज्या याच्यामध्ये जरी बसले तरी एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. उदाहरण आपल्याकडे खूप आहे. एक तुम्हाला प्रॅक्टिकली असणारं
सहज शक्य असताना उत्तर देतो. 5वीच्या वर्गात आले कुठं चालू झालंय? पुढे मॅडम कितवीला आले? 6वीच्या विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही या गेटमध्ये बसला. गेटमध्ये काय सांगता नाही, सगळा वर्ग आहे ना बसवलाय. तर लॉन केलेल्या वगैरे अडचण नाही. बरोबर आहे. पहिली महत्वाची गोष्ट काय आहे, तिथं बसवल्यानंतर त्यांच्याकडे वाट्या द्यायच्या किंवा छोटे बॉक्स किंवा कप असतात ना, आपले मोकळे कप, ते द्यायचे. एक 5 मुलं पुढे जाऊन बसवायचे. 5 मुलांना सांगायचं एका वाटीवरती किंवा त्या कपावरती सायकल द्यायचं, दुसऱ्याच्यावरती स्कूटर द्यायचं, कार द्यायचं. तिथून जाणारे वाहन जे आहेत ते सगळे प्रकार याच्यावरती द्यायचे. आणखी कुठलं जाते वाहन? रिक्षा जे असतील ते खडे जमा करायचे, खडे, आणि ते खडे त्यांच्याकडे द्यायचे. आणि त्यांना एवढंच सांगायचं आपण इथं 10 मिनिटं थांबणार आहे, पुन्हा वर्गात जाणार आहे, तर तो 10 मिनिटं वापरायचे. त्यांना तिथं बसवलं. जो सायकलवाला विद्यार्थी आहे, एक सायकल गेली की एक खडा त्या कपामध्ये टाकून द्यायचा. बरोबर? कार गेली तर तो कारवाला लगेच टाकेल. जर रिक्षा गेली तर रिक्षावाला टाकेल. जेवढे खडे 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्ही जेवढा वेळ तिथं असाल तेवढे ते तसेच ते कप घेऊन यायचे आणि वर्गात चला द्यायचे. वर्गात गेल्यानंतर एक असे आकृती काढा. सांगा अशी आकृती, चला या अशा आकृती काढून द्या, त्याला नाव देऊन टाका. आणि त्यांना आल्या शिकवणाऱ्या अर्थात बोलायचं आपण एक उपक्रम खेळ घेणार आहे आणि त्यांना परत आणलं तर इथं सायकल असणार आहे, इथं स्कूटर असेल, इथं कार असेल, पुढे रिक्षा असेल. सायकलचे 4 आहे, स्कूटरचे 5 आहे, कार 2च गेल्या, रिक्षा 3 गेल्या. बरोबर? आता सायकल त्याचे 4, ती 4 सायकल, हा एक पहिला खडा, एक सायकल, दुसरी सायकल, तिसरी सायकल, 4. त्या पुन्हा तुम्ही नाही करायच्या, तुम्ही बाजूला बसायचं. मी काय सांगितलंय आजपासून अध्यापन बंद. खूप तारवलंय मॅडमने सांगितलं अध्यापन बंद. पण आउटपुट पाहिजे, कसं आउटपुट घ्यायचं आणि काय पाहिजे ते पण सांग. आता या पद्धतीने जा. स्कूटरला काय करायचं, दुसरा विद्यार्थी सांगेल कट करायचे. सायकलवर गट असेल 10 मुलांचा, एकाने खडे टाकले, बाकीचे त्याच्या पाठीमध्ये बघत होते, त्यांनी हे सगळं करून घेतलं. स्कूटरच्या बाबतीमध्ये काय झालं तिथपर्यंत, कारच्या बाबतीमध्ये हे 2 झाले. आणि आता एवढंच विचारायचं की आता आकडे पुसून टाकायचे आणि त्यांना विचारायचं की कोणती वाहनं जास्त गेली 10 मिनिटांमध्ये, कोणती वाहनं कमी गेली, कोणती वाहनं समान गेली, कोणती वाहनं गेलीच नाही, सर्व वाहनं मिळून किती वाहनं झाली, वगैरे वगैरे. असे तुम्ही क्रिएटिव्ह असे प्रश्न तयार करायचे आणि त्या प्रश्नांचे हे सगळी उत्तरं दिल्यानंतर त्यांना असं सांगायचं की मग पुन्हा सिस्टमॅटिक जे काही तुम्हाला शिकवायचं आलेखातलं त्या आलेखापासून सुरुवात करून मग आयता आलेख असेल, रेषा आलेख असेल, हळूहळू आपण त्या आयताकडे त्या रेषा आलेखाकडे जाऊ शकतो.